व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यानं आता हॉटेल व्यावसायिक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करतायत। महाडमधल्या हॉटेल व्यावसायिकांना अनोखी शक्कल लढवली आहे। महाडमधील हॉटेल निसर्गमध्ये लाकडाच्या भुशाचा वापर सुरू करण्यात आलाय आणि त्या आधारे तिकडे जेवण बनवलं जातंय। लाकडाच्या भुशाच्या शेगड्या पूर्वी वापरल्या जायच्या, मात्र गॅस सिलेंडरच्या वापरामुळे या शेगड्या अडगळीत गेल्या होत्या। आता पुन्हा या शेगड्यांचा वापर सुरू झालाय। आढावा घेतलाय गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये देखील अनेक हॉटेल व्यावसायिक काही चुलीवर आता जेवण बनवायला सुरुवात करतात, तर काही हॉटेल व्यावसायिकांनी अशा पद्धतीच्या किचनमध्ये ज्या चुली आणलेल्या आहेत। आपण बघितलं तर ही एक नाविन्यपूर्ण अशी चूल आहे। साधारणतः 8 ते 9 इंच उंचीची अशी ही चूल लोखंडी पत्र्यापासून बनवलेली आहे आणि याची एक खास वैशिष्ट्य जर आपण बघितली तर या चुलीमध्ये लाकडी भुसा आहे तो भरलेला आहे आणि या भुसा भरल्यानंतर मध्ये एक मोठ्या प्रमाणातलं एक होल ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा एक आपण बघितलं तर दरवाजा आहे। हा दरवाजा जर आपण बघितला तर याच्यामधूनच 3 ते 4 अशी लाकडे बसतील अशा पद्धतीची याची रचना केलेली आहे। साधारणतः ही चूल जर आपण बघितली तर कशा पद्धतीने पेटते, याची खास वैशिष्ट्य काय आहेत हे थेट आपण हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, काय परिस्थिती आहे? युद्धजन्य परिस्थितीचा भडका आहे तो मोठ्या प्रमाणात उडालेला आहे आणि हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहेत। पर्याय व्यवस्था आपण शोधली आहे, चूल आणि त्याच्यानंतर ही लोखंडी चूल अशा पद्धतीची आहे। काय रचना आहे, कोणकोणते साहित्य आहेत त्याच्यात? आपण एक त्या चुलीमध्ये मोठी चूल असली तर त्याच्यामध्ये 2 किलो भुसा भरतो आणि छोटी असली तर 1-1.5 किलो। पण 2 किलोचा भुसा जरी भरला तरी तो साधारण परवडण्यासारखा 6 रुपये किलो, 3 रुपये किलोनी भुसा पडतो। 2 किलो जर 6 रुपयाचा भुसा भरला तर कमीत कमी 2 तास कंटिन्यू आपले सर्व पदार्थ आरामात होतात। ज्या हॉटेलमध्ये येणारे जे ग्राहक आहेत या ग्राहकांना पुरेपूर या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद कसा देता येईल यासाठी हॉटेल व्यावसायिकांची आता ही धडपड आहे ती बघायला मिळते। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।